मी आता आहे माहीम पश्चिम येथील MM छोटानी या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही पाहू शकता हीच ती शाळा आहे आणि ही शाळा फार पुरातन शाळा आहे आणि या शाळेत सर्वसामान्य जी मुलं आहेत ही शिक्षण घेतात ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं। मात्र 2017 आणि 2018 मध्ये या शाळेचं नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि या शाळेवरती 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र 50 लाख रुपये तुम्ही खर्च त्यावेळेला का केला तुम्हाला जर आताच माहिती होतं की ही शाळा जी आहे ही आता आपल्याला म्हणजे ती पाडण्यात येणार आहे। याचं कारण असं आहे धोकादायक इमारत म्हणून ही आता महानगरपालिकेकडून डिक्लेअर करण्यात आली आहे। महानगरपालिकेचे इथे जे पालक आहेत जो पालक वर्ग आहे किंवा इथले जे स्थानिक मनसेचे माजी नगरसेवक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला ही शाळा आता जर पाडायची असेल तर ज्या वेळेला तुम्ही 2017-18 ला जो 50 लाखाचा खर्च केला होता तेव्हा तुम्हाला कळलं नाही का असा प्रश्न जो संतप्त सवाल जो आहे तो आता स्थानिक जे इथले स्थानिक जे पालक आहेत किंवा इथले जे मनसेचे माजी नगरसेवक आहेत ते विचारत आहेत। या शाळेत कम से कम 2000 ते 3000 मुलं शिक्षण घेत आहेत आणि आता मात्र जे संभ्रमाचं वातावरण त्यांच्या पालकांमध्ये आता पाहायला मिळत आहे। याचं कारण असं आहे की ही मोक्याच्या ठिकाणी शाळा आहे आणि शाळेत जाण्यासाठी किंवा पालकांना ही मोक्याच्या ठिकाणी शाळा असल्या कारणाने जास्त लांब जो डिस्टन्स आहे तो नव्हता। आता मात्र पाहायला गेलं तर आमची मुलं नेमकी जाणार कुठे यांचाच आता त्यांना प्रश्न पडलेला पालकांना जो प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात ही जर शाळा पाडली तर आमच्या मुलांचं भवितव्य मात्र हे धोक्यात असल्याचं आता एक सूचक जे विधान आहे ते पालकांकडून करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग TV9 मराठी माहीम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव।